वातावरणामध्ये पर्यावरण संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे. की आपण या मागच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय. निसर्गानं दिलेल्या जे काही आपल्याला पर्यावरण आहे, पर्यावरणातील घटक आहे, या घटकामुळे मानवाचं अस्तित्व हे टिकून आहे. म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांमध्ये आंतरक्रिया होऊन अन्नसाखळ्या पूर्ण होतात आणि यातून प्रत्येक सजीव हा आपली उपजीविका भागवत असतो. म्हणून निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व अशक्यप्राय आहे. तर त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण बिघडू न देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हटलं तरी चालेल की आपल्याला ही जी पृथ्वी दिलेली आहे तर ही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती मागील पूर्वजांनी आपल्याला दिलेली एक उसणवारी आहे. तिचं संवर्धन करणं, तिचं जपणूक करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून मागच्या पिढीकडून जी मिळालेली आहे, जसं वातावरण आपण तर ठेवू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये त्याचा समतोल कायम राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून पुढच्या पिढीचा ठेवा म्हणून आपण तिचं जपून केली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे. पर्यावरण संवर्धन यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, आपण काय केलं पाहिजे यामध्ये आपण आज बघणार आहोत. पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कशी करत असतात याचा आपण विस्ताराने आता अभ्यास करणारच आहोत. पर्यावरणामध्ये असणारे घटक, जैविक घटक, अजैविक घटक या दोघांचा परिणाम हा होत असतो. काही नैसर्गिक घटक आहेत, काही मानवनिर्मित घटक आहेत. यामध्ये मानवाचा हस्तक्षेप वाढला गेल्यामुळे पर्यावरणातील घटकावर परिणाम होत चाललेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी पर्यावरणामध्ये समतोल राखणे ही मानवाची जबाबदारी आहे. त्यामध्ये कोणकोणते घटक परिणाम करत असतात तर नैसर्गिक घटक आहे, दुसरे आहे मानवनिर्मित घटक आहे. नैसर्गिक घटकामध्ये भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अवर्षण, दुष्काळ, ज्वालामुखी, भूस्खलन याचा परिणाम, या नैसर्गिक घटकाचा परिणाम पर्यावरणावरती होत असतो. त्यामुळे बरीचशी जीवितहानी होते. नुकतंच आता येऊन गेलेलं चक्रीवादळ हे आपल्याला माहितीच आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा खूप मोठा फटका बसला हे आपण पाहिलं. यापूर्वी कोल्हापूरच्या भागामध्ये महापूर येऊन गेला, त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचं कशा प्रकारे जनजीवन विस्कळीत झालं चक्रीवादळाने. आताच्या घडामोडी आपण बघत आहोत की त्यानंतर अवर्षणासारखी परिस्थिती आहे. म्हणजे पाऊस पडून जातो आणि पुन्हा आपलं जे शेताचं पीक आहे ते पूर्ण प्रमाण काय होतं, जळून जातं हे आहे. काही भागामध्ये आपल्याला दुष्काळ हा सुद्धा सामोरं जावा लागतो. भूस्खलन सारख्या घटना आहेत, जशी माळीण घटना आपण बघितली. यासारख्या घटनांचा सुद्धा या पर्यावरणावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. तसेच मानवनिर्मित घटक जे आहे यामध्ये जंगलतोड, लोकसंख्या वाढ, प्रदूषण, शेती, औद्योगिकरण, खाणकाम, शहरीकरण, रस्ते बांधणी, तलाव निर्मिती या मानवनिर्मित घटकांमुळे पर्यावरणावरती परिणाम होत असतो आणि त्यामुळे सजीवाचं अस्तित्व हे धोक्यात येऊ लागतं. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली. सतत जर का वाढत गेली तर काय होईल, तर पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या, भक्षकांचे प्रकार आपण बघितले, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, तृतीय भक्षक. आपण याच्या अगोदर एक उदाहरण बघितलं होतं की दक्षिण भारतामध्ये भात शेती केली जाते, त्या ठिकाणी नागतोड्यांची वाढ होते. त्यानंतर नागतोड्यांना खाणारे बेडूक असतात, बेडुकांना खाणारे सापळे असतात. परंतु अचानक जर त्या ठिकाणी बेडकांची संख्या कमी जर झाली तर त्या ठिकाणी सापावर काय परिणाम होईल आणि भाताच्या पिकावर काय परिणाम होईल, एकत्रित परिणाम आपण सांगितला. तसंच पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या वाढत गेली. जर कोणताही भक्षक जर वाढत गेला तर त्यामुळे एकाचा ताण दुसऱ्या वरती येऊ शकतो. म्हणजे अन्न साखळी ही उलमडली जाऊ शकते.
त्यामुळं संतुलन बिघडतं आणि संतुलन बिघडल्यामुळे पर्यावरणावरती त्याचा काय होतो, परिणाम होतो. नदीच्या किनारी भागामध्ये मोठे मोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर काय परिणाम होईल, तर आपल्याला माहिती आहे नदी म्हटलं तर नदीमध्ये परिसंस्था ही आहे. परिसंस्थेमध्ये नदीमध्ये शेवाळांची वाढ होते, नदीकाठी काही वनस्पती वाढतात, नदी पाण्यात काही वनस्पती वाढतात. त्यानंतर छोटे मासे शेवाळा खाऊन जगतात, मोठे मासे हे लहान माशांना खाऊन जगतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणची जी परिसंस्था आहे ती परिसंस्था ही पूर्ण होत असते. परंतु नदीच्या किनारी भागामध्ये जर मोठे कारखाने उभारले गेले तर आज आपण बघतो लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक नद्या ह्या प्रदूषित होत्या, त्यांचं जल निर्मळ झालं हे आपण बघितलं. याचं मुख्य कारण काय होतं, त्याचं कारण होतं की कारखाने. कारण की या काळामध्ये कारखाने बंद राहिल्यामुळे कारखान्यातून बाहेर पडणारं जे काही प्रदूषित पाणी आहे ही प्रदूषित पाणी हे संस्करण करून शुद्ध करून हे पुन्हा नदीत सोडणे आवश्यक आहे. परंतु कारखान्याकडून हे केल्या न गेल्यामुळे हे पाणी नदीकाठचे कारखाने हे नदीमध्ये काय करतात, प्रदूषण काय करतात, सोडतात आणि त्यामुळे जलसाठे जे काय नदी आहे हे नदीमध्ये हे पाणी सोडले गेल्यामुळे त्याच्यामध्ये असेंद्रिय पदार्थ घातक रसायने मिसळल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी हे पाणी प्रदूषित होते. त्या प्रदूषित पाण्यामुळे त्या ठिकाणचे जलचर जे आहेत त्या जलचरावरती त्याचा परिणाम होतो. त्या ठिकाणची जलचरांना लागणारा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं, कमी होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळं जे काही पाण्यामध्ये असणारे मासे आहेत त्या माशांच्या ऑक्सिजनची पातळी त्यांची कमी झाल्यामुळे मासे मृत्युमुखी पडतात. म्हणजे माशाच्या परिसंस्थेवरती काय होतो, माशाच्या जीवावरती त्याचा परिणाम हा दिसून येतो. तसेच तेथील वनस्पती ह्या उत्पादक म्हणून जे असतात ह्या उत्पादक असणाऱ्या वनस्पतींना लागणारा जे काही अन्न पदार्थ आहे, सेंद्रिय पदार्थ आहे यांची वाढ ही वाऱ्यामाप होऊ लागते. या घटकाला आपण अतिजैविकरण असं म्हटलेलं आहे. हा भाग आपण 9वी मध्ये पण शिकलो होतो. या अतिजैविकरणामुळे पाण्यामध्ये वनस्पतीची वाढ होते आणि पाण्यामध्ये वनस्पतीची वाढ झाल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन हा कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम पाण्यातील असणाऱ्या सजीवावर होतो. तसेच नदीकाठच्या असणाऱ्या जे काही नदीकाठचे कारखाने जे आहेत त्यातून मिसळली गेलेली रसायनं आणि रसायनामुळे नदी होणारा नदी या परिसंस्थेवर होणारा परिणाम अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढे दिलेला भाग आहे तो म्हणजे निरीक्षण करा आणि माहिती घ्या. हा प्रश्न मार्च 2019 या वर्षी आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. तो ओक तक्ता म्हणून होता. यामध्ये हा दिलेला भाग जो काय आहे ओक तक्ता पूर्ण करा असा एक प्रश्न मार्च 2019 मध्ये आपल्याला विचारला गेला होता. त्यामध्ये पर्यावरणावर परिणाम करणारे घटक मी अगोदरच्या पहिल्या सुरुवातीलाच मी एक्सप्लेन केलं त्यावेळेस बोलू. नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असे 2 घटक आपल्याला पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेले होते. यामधला आपल्याला दिलेला शब्द फक्त एक यू म्हणून आपल्याला दिलेला एक शब्द होता तो म्हणजे भूकंप आणि इकडे दिलेला एक शब्द होता तो म्हणजे कोणता, जलद. हे 2 शब्द दिलेले होते. बाकीची जागा जे काय त्या रिक्त जागा आपल्यासाठी काय केल्या सोडून रिकाम्या सोडल्या होत्या, त्या कोड्या दिल्या होत्या. म्हणजे हा प्रश्न सोडत असताना ओक-तक्ता हा प्रश्न सोडत असताना हा प्रश्न पाठाखाली पण दिलेला आहे, बऱ्याचशा म्हणजे प्रकरणाच्या खालच्या स्वाध्यायामध्ये दिलेले हे प्रश्न आहेत. परंतु बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे पुस्तकाच्या मध्यभागी असलेला, पुस्तकाच्या मध्ये असलेला हा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकत नाही. परंतु असं म्हणता येत नाही. आणि हे सिद्ध झालं 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि यामध्ये ओक-तक्ता पूर्ण करा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे प्रश्न आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये थोडे आठवा, सांगा पाहू, ओक-तक्ता पूर्ण करा असे विचार करा. असे काही प्रश्न म्हणजे दिलेले आहेत. ह्या प्रश्नाचा निश्चित आपण विचार केला पाहिजे आणि त्याचा उत्तराचा शोध घेतला पाहिजे. अशी उत्तर आपण बघितली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो.
आज मितीला पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीचे प्रदूषण जर बघितले तर नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण असे दोन प्रकारचे प्रदूषण ही पृथ्वीवरती आज आपल्याला पाहायला मिळतात. मानवनिर्मित प्रदूषणामुळे बऱ्याचदा पर्यावरणामध्ये समस्या निर्माण होताना आपण पाहिले आहे. ह्या पर्यावरणात होणाऱ्या समस्या, पर्यावरणीय प्रदूषण ही एक समस्या बनलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. आपण प्रदूषणाची ही व्याख्या आहे. कोणत्याही पर्यावरणामध्ये क्षमतेपेक्षा जर जास्त प्रमाणात जर त्याचे वाढू लागले तर त्याचा परिणाम हा वाईट होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण ही समस्या उद्भवते. पर्यावरण प्रदूषण ही नैसर्गिक घटना अथवा मानवी कृतीमुळे होऊ शकतात. म्हणजे प्रदूषण दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते. जसे की प्रदूषणाचे प्रकार तसं पाहिलं तर भरपूर आहेत. यामध्ये हवा प्रदूषण हे मानवनिर्मित पण आहे आणि मानवनिर्मित म्हणजे नैसर्गिक सुद्धा आहे आणि मानवनिर्मित सुद्धा आहे. नैसर्गिक म्हणजे वनवा पेटणे, यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होऊ शकतं. धुळीची वादळे उठणे हे नैसर्गिक प्रदूषण नामध्ये मोडणारा भाग आहे. जलप्रदूषण हा सुद्धा घटक नैसर्गिक सुद्धा आहे, मानव निर्मित सुद्धा आहे. बरेचसे वन पेटल्यामुळे पडलेली राख पावसामुळे वाहून जाते आणि पावसामुळे वाहून गेल्यामुळे नदी नाले याच्यामध्ये ही राख मिसळली जाते. तसंच माती असेल, मातीचे कण, धुळीचे कण हे पुन्हा पाण्यामध्ये मिसळतात. त्यामुळे जलप्रदूषण होतं. भूप्रदूषण यासारखे प्रदूषण हे आपल्याला पाहायला मिळतात. तर हवा, पाणी, जमीन, भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मामुळे तसेच मानवी तसेच सजीवन यांना घातक परिणाम हा आज आपल्याला पाहायला मिळतो. ते हे प्रदूषणामुळे ह्या समस्या उद्भवत असतात. मग आता त्यानंतर मानवनिर्मित अशा काही समस्या आहेत. मानवनिर्मित काही प्रदूषण अशी आहे की ज्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट हा सगळ्यात मोठा असणारे हे कारण मांडलं गेलेलं आहे की ज्यामुळं हे प्रदूषणाचं मूळ म्हणलं तरी चालेल. कारण की लोकसंख्या वाढणं म्हणजे लोकांच्या गरजा असेल, अन्न असेल, पाणी असेल, मानवाला लागणारे जे काही वस्त्र असतील यासाठी निर्माण केले जाणारे जे काही हे जे निर्माण करण्यासाठी कारखान्याची निर्मिती केली जाते, लोकांना राहण्यासाठी घराची निर्मिती केली जाते, शहरीकरण, लोकांना ऊर्जा पुरवण्यासाठी खाणकाम असेल, कोळसेची खाणं असेल, विद्युत निर्मिती असेल, अशा विविध समस्येचं मूळ हे लोकसंख्येचा विस्फोट आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि वेगानं वाढणारी लोकसंख्या हे प्रदूषण निर्माण करण्याचे एक प्रमुख कारण मानलं गेलेलं आहे. नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंधित वापर. नैसर्गिक संसाधन कशाला म्हणायचं तर हवा ही सुद्धा एक संसाधन आहे, खनिजे एक संसाधन आहे. म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असलेले जे काही निसर्गाकडून मिळालेले जे काही आपल्याला देणगी आहे याला आपण संसाधन असं पण म्हणलेलं आहे. तर या नैसर्गिक संसाधनाचा वापर करणं, किती प्रमाणात करणं, कसा करणं हे आपल्यावरती डिपेंड आहे, आपल्यावरती ते अवलंबून आहे. तर यामुळे बघा की अनियमित वापर केल्यामुळे, नैसर्गिक संसाधनांचा अनियमित वापर केल्यामुळे, जसे की बाबा खनिज तेल असेल याचा अनियमित वापर केल्यामुळे, कोळसा असेल याचा वापर अनियमितपणे केल्यामुळे त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होऊ शकतो. जसे की जंगलतोड असेल, शेती करण्यासाठी जंगलतोड केली जाऊ शकते. त्यानंतर बघा रस्ते बांधणीसाठी जंगलतोड केली जाते आणि त्यामुळे घटत जाणारी वनस्पतींची संख्या म्हणजे झाडांची संख्या आणि वाढत जाणारं प्रदूषण याचं दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालल्यामुळे आज आपल्याला प्रदूषणाला सामोरं जावं लागत आहे. आर्थिक अनियोजित नागरीकरण इत्यादी पर्यावरणीय समस्यांना आज आपल्याला सामोरं जावं लागत आहे. म्हणून बघा थोडे आठवडा आपल्यामध्ये आपल्याला एक छोटासा प्रश्न दिलेला आहे की थोडा आठवडा प्रश्न म्हणजे मागच्या वर्षीचा प्रश्न. प्रदूषणाचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. हवा प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, भूप्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, औष्णिक प्रदूषण आहे, म्हणजे उष्णतेमुळे होणारं प्रदूषण, प्रकाशामुळे होणारं प्रदूषण आहे, किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे किरणोत्सारी पदार्थामुळे होणाऱ्या प्रदूषणाला किरणोत्सारी प्रदूषण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मला दुसरा प्रश्न विचारलेला आपल्याला की नैसर्गिक प्रदूषण म्हणजे काय आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे, असा दोन्ही प्रश्न एकत्र विचारले गेलेले आहेत. नैसर्गिक प्रदूषणाची व्याख्या काय आहे बघा. महापूर, भूकंप, ज्वालामुखी, चक्रीवादळ असतील या नैसर्गिक कारणामुळे होणाऱ्या प्रदूषणाला काय म्हणायचं,
नैसर्गिक प्रदूषण म्हणायचं. म्हणजे निसर्गातील घडलेल्या घटनांमुळे होणारं प्रदूषण जे असेल, नैसर्गिक कारणामुळे असेल तर त्याला आपण नैसर्गिक प्रदूषण म्हणू. मानवनिर्मित प्रदूषण कशाला म्हणायचं तर जंगलतोड असेल, औद्योगिकरण असेल, किंवा वायू गळती असेल, त्यानंतर खाणकाम असेल, यासारख्या घटनांमुळे मानवी कृतीमुळे, ह्या मानवी कृती आहे, ह्या मानवी कृतीमुळे होणारं प्रदूषण हे मानवी प्रदूषण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या उद्भवणार आहे प्लास्टिकचं प्रदूषण जे आहे हे सगळ्यात मोठं आपल्याला पाहायला मिळतं. की जे प्लास्टिकचं प्रदूषण जल प्रदूषणाला सुद्धा प्रमाण वाढवतात, जल प्रदूषणामध्ये घातक परिणाम दिसून येतात, भूप्रदूषणामध्ये आपल्याचा परिणाम दिसून येतात, तसेच वायू प्रदूषणामध्ये सुद्धा प्लास्टिकचा परिणाम आपल्याला प्रदूषणाचे दिसून येतात. ते कसे तर पहा, जेव्हा आपण प्लास्टिक काय करतो जाळतो, जाळल्याच्या नंतर त्याची घनता कमी होते, परंतु त्याच्यामध्ये विषारी वायू जे आहे ते विषारी वायू वातावरणामध्ये मिसळल्या गेल्यामुळे, वातावरणामध्ये त्यांचं प्रमाण वाढल्या गेल्यामुळे मानवावरती तसेच प्राण्यांवरती त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हवेची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि याचाच परिणाम मानवी शरीरावर त्याचा दूषित परिणाम दिसून येतो. त्यामुळं कर्करोगासारखे आजार असतील, श्वसनाचे आजार असतील, दमाचे आजार असतील, अशा अनेक आजारांना आपल्याला त्या प्रदूषणामुळं आपल्याला सामोरं जावं लागतं आणि यामुळे मानवी जीवन हे धोक्यात आलेले आहे. तसेच प्राण्यांचं जीवन सुद्धा काय काय धोक्यात आलेलं आहे. पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रदूषणामुळे चित्र बदललेलं आहे, अशी एक आपलं चित्र दिलेली आहे. जसं की आपण बघितलं की धुसर वातावरण हे प्रदूषणामुळे दिसतं. धुरांचं प्रमाण वाढल्यामुळं कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जास्त धूर आपल्याला पाहायला मिळतो. रस्त्यावरील धूळ असेल, रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनामुळे बाहेर पडणारा धूर असेल, याचा परिणाम आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळतो आहे. पण तुम्हाला असं चित्र पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण या काळामध्ये बघितलं की बरेचसे वाहनं बंद असल्यामुळे, कारखाने बंद असल्यामुळे कित्येक शहरं स्वच्छ झाली, असे दिवसेंदिवस आकडेवारी ही आपल्याला पाहायला मिळत गेली काही दिवसामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यानंतर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दुसरा एक तक्ता दिलेला आहे, ओक तक्ता दिलेला आहे. तो ओक तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक तक्ता आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये बघा की प्रदूषण, हवा प्रदूषण असा घटक दिलेला आहे, जलप्रदूषण, भूप्रदूषण, अशा प्रकारचं प्रदूषण हे आपण एक तक्ता आहे, तो तक्ता आपण पूर्ण करणार आहोत. तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रदूषणाचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत पुस्तकामध्ये. हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि भूप्रदूषण या संदर्भात आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये घटक, स्रोत, परिणाम आणि उपाययोजना एका बाजूला हे दिलेलं आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला वरच्या बाजूला प्रदूषणाचे प्रकार दिसत आहेत. प्रदूषणाच्या घटकामध्ये हवा प्रदूषणाचे घटक, जलप्रदूषणाचे घटक आणि भूप्रदूषणाचे घटक कोणकोणते असतात त्याचा आपल्याला उल्लेख करावायचा आहे. त्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये तक्ता पूर्ण करण्यासाठी हवा प्रदूषणाचा तक्ता आपल्याला भरलेला दिलेला आहे. पण बाकीचे जे काही दोन आहेत तर हे आपल्याला काय केलं भरण्यासाठी रिक्त सोडलेले आहे, तर हे आपण भरले पाहिजे. यावर परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा असू शकतो. कारण प्रश्न प्रकारामध्ये मी तुमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय की तक्ता पूर्ण करा असा एक आपल्याला प्रश्न असणार आहे. तर त्यामध्ये असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न आपल्याला पाठाखालचाही असू शकतो, पाठाच्या मधला असू शकतो, पुढे आठवामधला सुद्धा तक्ता असेल तर तो तक्ता आपल्याला असू शकतो. तर अशाच एक प्रकारचा तक्ता आपल्याला दिलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वायूचे प्रकार दिलेले आहेत. बघा, तुम्ही पुस्तकात जर बघितलं तर त्यामध्ये वायू घटक दिलेत आणि काही घनरूप घटक दिलेले आहेत. असे दोन प्रकार दिलेत. वायू घटकामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन वायू, नायट्रोजन वायू, जेवढे काही वायू आहेत की ज्या वायूमुळे प्रदूषण होतं, जसे कार्बन डायऑक्साईड वायू आहे, पाण्याची वाफ आहे, नायट्रस आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, यासारखी जी वायू आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, हे झाले वायू घटक. घनरूप घटक जे आहे, धूळ आहे, त्यानंतर धूर आहे, धुरामध्ये कार्बनचे कण असतील, शिसे असतील, यासारखे घटक आपल्याला हवा प्रदूषणामध्ये पाहायला मिळतात. यामुळे प्रदूषण होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही प्रदूषक आहे, प्रदूषक की प्रदूषण घडून आणणारे घटकांना प्रदूषण असतो. जलप्रदूषण कशामुळे होतं? तेल असेल, समुद्राच्या पाण्यामध्ये तेल वाहतूक होत असताना बरेचसे तेलाची गळती होते, यामुळे त्यामुळे जलप्रदूषण होतं. पारा, शिसे, जड
जे काय आहे तर हे पाणी बरोबर वाहून जाऊन पाण्यामध्ये मिसळले जातात आणि पाण्यामध्ये मिसळले गेल्यामुळं जलीय असणाऱ्या अन्नसाखळ्यामध्ये हे प्रवेश करतात आणि पाऱ्यासारखे शेषासारखे जड धातू हे जर अन्नसाखळीमध्ये प्रवेश केले गेले तर मानवी अन्नसाखळीमध्ये याला वेळ लागत नाही. त्याचं कारण असं आहे की मासे पाण्यात राहतात. माशाच्या शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण जर गेलं तर दिवसेंदिवस असे वाढतं प्रमाण माशाच्या शरीरात जाऊन माशाच्या शरीरातले मानवी शरीरात येतील आणि मानवी शरीरामध्ये याचं प्रमाण जर वाढत गेलं तर आपल्याला त्याचं म्हणजे याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. हा शेवटी आपण इथं सुद्धा या उपाययोजनामध्ये मांडत असताना ही मिसळणार नाही यासाठी आपण ही उपाययोजना इथे देऊ शकतो. त्यानंतर बघा भूप्रदूषण असं दिलेलं आहे. भूप्रदूषणाचे घटक कोणकोणते आहेत की ज्यामुळं जमिनीचं प्रदूषण होतं, मातीचं प्रदूषण होतं. यासाठी आपण शेती करत असताना शेतामध्ये फवारले जाणारे कीटकनाशक आहेत किंवा शेतामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी वापरले जाणारे खते आहेत ही यामध्ये येणार आहे. तसेच कारखान्यामध्ये शुद्धीकरण कारखान्यामध्ये तेल जमिनीवर पडते, सांडते, त्यामुळे सुद्धा भूप्रदूषण होतं. प्लास्टिक प्रदूषण मातीमध्ये मिसळले गेल्यामुळं त्याचा परिणाम हा होत असतो. तसेच काही उपकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होत असतो. एवढंच काय तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जैव वैद्यकीय कचरा यामधून सुद्धा हे भूप्रदूषण होऊ शकतं. जैव वैद्यकीय कचरा आपण कशाला म्हणतो तर दवाखान्यामधून बाहेर पडणाऱ्या म्हणजे हॉस्पिटल आहे किंवा मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडणारा जो कचरा आहे तर जीव वैद्यकीय कचरा हा यामध्ये मिसळणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. पण हे सुद्धा याचा एक घटक आहे. त्यानंतर बघा स्त्रोत म्हणजे आपण याला उगम म्हणतो. उगम कशाला म्हणायचं की ज्या ठिकाणावरून बाहेर पडतो त्याला आपण स्त्रोत म्हणतो. मग हवा प्रदूषणाचा उगम कोणता, स्त्रोत कोणता, कुठून हे प्रदूषण घडून येण्यासाठी त्याचं कोण घटक कारणीभूत आहेत किंवा कोणत्या ठिकाणापासून त्याची उत्पत्ती होते तर कारखान्यामधून धुराच्या माध्यमातून हे वरती घटक आवाजात मिसळले जातात. त्यानंतर वाहन आहे, स्वयंचलित वाहन, त्या स्वयंचलित वाहनामुळं सुद्धा प्रदूषण होतं. जसं की पुन्हा वादळ आहे नैसर्गिक याच्यामध्ये आपण सांगितलं तर वादळ आहे, त्याच्यामुळे वनवा आहे, वनकटामुळं धूर होतो, धुरामुळे सुद्धा हवा प्रदूषण हे होऊ शकतं. म्हणजे ज्यात मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे दोन्ही सुद्धा घटक यामध्ये स्त्रोतामध्ये येणारे घटक आहेत. मानवनिर्मित कारखाने येतात, वाहने येतात, जसे की नैसर्गिक घटकामध्ये वादळे येतात, वनवा पेटल्यामुळे प्रदूषण होतं ते आहे. जलप्रदूषण घरगुती प्रदूषक असतील, औद्योगिक प्रदूषक असेल, सांडपाणी असेल तरी सांडपाण्यावर म्हणतो जसं मोरीतून वाहणाऱ्या पाण्याला म्हणजे आपल्या घरातून वाहणारं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये बरेचसे असे काही घातक रसायन असतात की जी साबण असेल किंवा साबणीचं पाणी असेल किंवा इतर काही वापरले जाणारे घरगुती काही साफसफाईसाठी वापरले जाणारे असे काही फिनाईलसारखे किंवा फरशी पुसण्यासाठी असे काही रसायनं वापरली जातात. ही रसायनं पाण्यामध्ये मिसळली जातात आणि त्यामुळे काय होतं ही पाण्यात मिसळली गेल्यामुळं जलप्रदूषण हे होतं. म्हणजे जलप्रदूषण ही घरगुती सुद्धा प्रदूषण असू शकतात. त्यानंतर भूप्रदूषण आहे. भू म्हणजे माती म्हणतो आपण, जमीन म्हणतो. यामध्ये जैव वैद्यकीय कचरा हे सुद्धा याच्यामध्ये येणारा कचरा आहे की त्यामुळे चुकून बाहेर पडणारा कचरा आहे. औद्योगिक कचरा आहे, त्याच्यातून बाहेर पडणारा कचरा आहे. त्यानंतर कीटकनाशके, खतं या कारखान्यांमधून हे सुद्धा भूप्रदूषण होतं. आणि हे जेव्हा आपण शेती करत असताना त्याचा वापर करतो तेव्हा सुद्धा या प्रमाणे काय होतं यामध्ये प्रदूषण होतं. हा एक त्याच्यामधला असणारा स्रोत आहे. त्यानंतर बघा हवा प्रदूषणाचे परिणाम. हवा प्रदूषणाचे परिणाम होतो तर हवा प्रदूषणामध्ये घटक असल्यामुळे श्वसनाचे आजार उद्भवतात, फुफ्फुसाचा कर्करोग होतो, ॲलर्जी होते, काहींना त्वचेचे रोग होतात. अशा प्रकारचे परिणाम हे हवा प्रदूषणामुळे आपल्याला पाहायला मिळत असतात. जलप्रदूषणामुळे कोणते परिणाम होत असतात तर जलप्रदूषणामुळे जलीय पातळी वाढणे म्हणजे आपण त्याला जागतिक तापमान वाढ म्हणतो. ही जागतिक तापमान वाढ जी आहे म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारं तापमान आणि ध्रुवीय भागामध्ये असलेले जे बर्फ आहे हा बर्फ काय होतो कालांतराने काय होतो वितळला जातो आणि वितळला गेल्यामुळे जी काही समुद्राची जी पातळी आहे ही पातळी वाढू शकते. किनारपट्टीचा बराचसा पाण्याचा जो भाग आहे तर हा पाण्याचा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हे त्याचा एक परिणाम आहे. त्यानंतर बघा अन्न साखळीमध्ये बिघाड होऊ शकतो. म्हणजे बघा जड धातू, पारा, शिसे यासारखे
जे काही धातू आहे किंवा जड धातू आहे तर हे माशाच्या शरीरात गेल्यामुळं, माशाच्या शरीरात हे शोषले गेले अन्नामध्ये गेल्यामुळं अन्न साखळीमध्ये बिघड होऊ शकतो, त्याचा परिणाम मानवावरती होऊ शकतो आणि मानवामध्ये सुद्धा रोगाचं संक्रमण होऊ शकतं. त्यानंतर बघा भूप्रदूषणाचा परिणाम काय आहे. भूप्रदूषण कशामुळे म्हणजे होण्याचा परिणाम काय आहे तर भूप्रदूषण झाल्यामुळे मातीची धूप होणे म्हणजे जमिनीवरची माती कमी होणे हे सुद्धा याचा परिणाम आहे. धूप होते. तेवढंच काय तर पिकांची वाढ थांबली जाते म्हणजे रासायनिक खताचा अतिवापर वापरण्यामुळे वाळवंटी करण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकतात आणि जी शेतीची जी उत्पादकता आहे त्याला आपण फर्टिलिटी म्हणतो, ही फर्टिलिटी काय होते ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणजे वाऱ्यामाप जर आपण रासायनिक खताचा वापर करू लागलो तर यामुळे पिकाची वाढ ही खुंटली जाते. त्यामुळे जमिनीला असणाऱ्या पोषक द्रव्यांची सुद्धा कमतरता ही भासू लागते. त्यामुळं भूप्रदूषण हे जमिनीचं प्रदूषण इकडे होऊ शकतं. याचा परिणाम म्हणजे यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर ह्या उपाययोजना आपण एक बघणार आहोत. जसे की हवा प्रदूषणामध्ये काय काय उपाययोजना करता येईल. आपल्याला एक किंवा 2-3 मार्गाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की घटक कोणते, स्रोत कोणते, परिणाम कोणते, हवा प्रदूषणाचे घटक, स्रोत, परिणाम आणि उपाययोजना द्या. असा 3 मार्काला प्रश्न आपल्याला विचारला गेला तर या संदर्भातल्या आपण प्रश्नाचे उत्तर मांडता हे नोंदवता आली पाहिजे. हवा प्रदूषणाची उपाययोजना काय केली पाहिजे. हवा प्रदूषणाची हे उपाययोजना करत असताना ही वायू जी आहे घटक ही जी वायू घटक जे आहे तर हे प्रमाण कमी कसं करता येईल यासाठी इंजिनची कार्यक्षमता वाढवणं खूप गरजेचं आहे. एवढंच काय तर प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करणे म्हणजे आपण स्वयंचलित वाहनाचा वापर टाळून आपण प्रदूषण कमी करता जाऊ शकतो. एवढंच काय तर प्लास्टिकच्या जाळण्यावर बंदी आणायला पाहिजे कारण की यामुळे श्वसनासारखे आजार हे उद्भवतात, कर्करोग होतात, ॲलर्जी यासारखे प्रश्न होतात. मग ही होऊ नये यासाठी जे काही आपण उपाययोजना करू त्या उपाययोजना आपण लिहू शकतो, मांडू शकतो. तुमच्या स्वतःच्या मनानं सुद्धा यामध्ये काही मुद्द्यांची भर तुम्ही घालू शकता. त्यानंतर बघा जलप्रदूषण. जलप्रदूषणाचे परिणाम काय होतात तर जलप्रदूषण यामध्ये घरगुती प्रदूषण असे सांडपाणी असेल, सांडपाण्यावरती संस्करण केलं पाहिजे. सांडपाणी म्हणजे घरातून वाहणारं पाणी असेल, कारखान्यातून वाहणारं पाणी असेल तर या पाण्यावरती संस्करण करून सोडलं पाहिजे. संस्करण करणं म्हणजे कारखान्यातलं पाणी एका ठिकाणी जमा करून त्यातील असणारे घटक वेगळे करून ते पुन्हा पाणी जलस्रोतामध्ये सोडणे, पिण्यालायक पाणी बनवणे आणि नंतर त्याचा वापर पुन्हा आपण करू शकतो. अशा पद्धतीने पाण्यावरती संस्करण केले पाहिजे की जेणेकरून जलीय परिसंस्थेवर सुद्धा परिणाम दिसून येणार नाही, तसेच मानवी जीवनावरती सुद्धा परिणाम दिसून येणार नाही आणि अन्न साखळ्या अबाधित राहतील आणि जेणेकरून पर्यावरणाचं आपल्याला संवर्धन करता येईल, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिढीसाठी चांगलं ठेवता येईल. भूप्रदूषणाची प्रदूषणाचा काय जैविक परिणाम होतो, भूवर काय परिणाम होतो, त्याच्या उपाययोजना काय आहेत ते आपण बघूया. उपाययोजना काय केल्या पाहिजे तर सेंद्रिय खताचा वापर करणे, रासायनिक खताचा वापर न करणे म्हणजे वापर टाळणे, शक्यतो वापर टाळला पाहिजे. सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर करणे, सेंद्रिय असेल किंवा मग इतर जैविक सुद्धा कीटकनाशक आपण वापरू शकतो. जसं की कीटकांची संख्या कमी करण्यासाठी आपण पक्षी येतील यासाठी आपण उपाययोजना करू. शेतातले असणारे कीटकांचं प्रमाण कसं कमी करता येईल यासाठी आपण निंबोळी अर्क यासारख्या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो की जेणेकरून की प्रदूषण होणार नाही आणि त्याचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही यासाठी उपाययोजना करता येईल. प्लास्टिकच्या वापरावरती बंदी आहे जेणेकरून भूप्रदूषण होण्यासाठी प्लास्टिक एक घटक असल्यामुळं प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. कचऱ्याचं वर्गीकरण करून पुनर्वापर करणे, त्याचा पुनर्वापर करणे म्हणजे कचरा जर दिवसेंदिवस वाढणारा कचरा जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्या कचऱ्याचं विलगीकरण करून आपण विघटनशील कचरा, अविघटनशील कचरा अशा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आपल्याला वेगळा करता येईल आणि हा वेगळा करून ज्यापासून आपल्याला खत बनवता येईल, सेंद्रिय खत बनवता येईल अशा प्रकारे आपण त्याचं विलगीकरण करून पुनर्वापर देण्यासाठी परत आपण कारखान्याला पाठवू शकतो. कारखान्याकडून त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा आपल्याला त्याच्यापासून नव्यानं वस्तू बनवता येतील आणि जो विघटनशील कचरा आहे की ज्यापासून आपण पुन्हा नव्यानं सेंद्रिय खत तयार करू शकतो आणि ते आपण शेतीसाठी आपण करू शकतो. भूमिभरण स्थळाचा वापर करून आपण खत म्हणून